हॅलो फ्रेंड्स, राणी ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कटोरी ब्लाउजची डायरेक्ट अस्तरावरती कटिंग पाहणार आहोत। जसे की तुमच्या कमेंट्स येत आहेत त्यानुसार आजचा आपण व्हिडिओ इथे बघतोय। 34 साईजसाठी आपण डायरेक्टली इथे कटिंग पाहणार आहोत। आधी आपण अस्तरावर कटिंग करू, त्यानंतर मेन फॅब्रिक कट करू आणि मग आपण याची सविस्तर पाहणार आहोत स्टिचिंग। तर बघा, इथे आधी आपल्याला अस्तर जे आहे ते चेस्ट वाईज आधी डबल फोल्ड करायचं आहे। बंद बाजूपासून उंची टाकायची, जी काही उंची त्यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। ज्या तुमच्या कमेंट्स आहे पूर्णपणे व्हिडिओ आपण त्यानुसारच इथे बनवला आहे। ज्या तुम्हाला अडचणी येत आहेत त्यात मी तुम्हाला ज्या पॉइंटला अडचणी येतील त्या मी इथे क्लिअर करणार आहे। तर बघा, इथे जी उंची आहे ती हवी आपल्याला ब्लाउजची 13 इंच, तर आधी 13 वरती एक पॉइंट, त्यानंतर 1 इंच एक्स्ट्रा म्हणजेच की 14 इंच। आता शोल्डर इथे आपण घेणार आहोत 5.25 इंचचा। इथे मी डेप्थ नेक घेते, जसं तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात शोल्डरमध्ये तर त्याविषयी सांगेन। प्रत्येक 1 बाय 1 जर तुम्ही व्हिडिओ इथे पाहत असाल तर तुमच्या लक्षात आतापर्यंत यायला हवं की आपण कुठल्या साईजसाठी शोल्डर हे किती घ्यायला हवं। तर इथे मी 5.25 इंचाचं शोल्डर घेते आणि 2 इंचाचा आपण इथे गळ्याचा घेर घेतोय। जेव्हा की गळा आपला इथे डीप 10.5 इंच असणार आहे, तर यात 10 येईल, अर्धा इंच मी एक्स्ट्रा यात घेते शोल्डरमध्ये दाबलं जाईल म्हणून। खाली बघा, खाली आपण घेऊया 3 इंच। गळा डीप आहे त्यामुळे शोल्डर जे आहे ते आपण इथे घेतलंय 5.25 इंच। त्यानंतर आता इथे मुंड्याची उंची आपण इथे घेतोय 5.5 इंचावरती। चेस्ट मेजरमेंट जसं की सांगितलं 34 इंचसाठी आहे, तर 8.5 याचा चौथा पार्ट येईल। 8.5 वरती आपण एक पॉइंट दिलाय, त्यानंतर 1.5 इंचची घ्यायची आहे आपल्याला मार्जिन। मुंड्याची गोलाई आपण घ्यायची इथे पाठीमागून 1.5 इंचावरती। एक्स्ट्रा कापड घ्यायचं नाही, पूर्ण जो आहे तो आतल्या हाताने आपल्याला गोलाई द्यायची। आता त्यानंतर खाली जो कमरेचा पार्ट आहे, कमर घेर आपला आहे इथे 30 इंचाचा, तर 7.5 याचा चौथा पार्ट येईल। खाली आपण 2 इंचाची मार्जिन घेऊया, पाठीमागचा टक्स टाकायचा आहे। हा 1 इंच एक्स्ट्रा आणि फिक्स वाला पॉइंट जो आहे तो आपल्याला मॅच करायचा नाही, एक्स्ट्रा वाला फक्त इथे आपण मॅच करतोय। त्यानंतर पाठीमागून आपल्याला घ्यायचे बंद बाजूपासून 4 इंचावरती उभा टक्स इथे मी घेते 4 इंचावरती। तर बघा, पाठीमागचा पार्ट ड्रॉ झाला, याला आपण कट करून घेऊ। आता पाठीमागचा पार्ट आपला इथे कट झालाय। बघा, पाठीमागचा पार्ट आपण रेडी करून घेतलाय। आता फ्रंट पार्ट मध्ये आधी आपण कटोरी कट करतोय। कटोरी आहे 5 इंचाची, 34 इंच चेस्ट साठी आपण इथे कटोरी 5 इंचाची घेतोय। तर ते कसं मेजरमेंट टाकायचंय कटोरीचं आपल्याला 5 वरती 5 ची कटोरी आहे म्हणून 5 वर एक पॉइंट, त्यानंतर 4 इंच एक्स्ट्रा टक्स साठी 4 चा सेंटर पॉइंट काढायचा आहे, जो की इथे 4.5 इंचावरती। आता बघा, जो सेंटर पॉइंट काढलाय कटोरीचं उभं मेजरमेंट टाकायचंय। उभं मेजरमेंट 5.5, आता 13 इंचाची आपली उंची, तर 5.5 इंचाची उभं मेजरमेंट येईल कटोरीचं। तर 5.5 ला मी सेंट्रलला ठेवलंय, त्यानंतर यात मी खाली घेणार आहे 1.5 इंच एक्स्ट्रा म्हणजेच की 7 इंचावरती। आता बघा, एका ताईने कमेंट्स केली होती की कटोरीची उंची साधारण आपण किती वाढवायला हवी। तर बघा, पेपर पॅटर्न जर तुम्ही पाहिलं असेल तर कटोरीचं आणि साईड पट्टीचं एक फिक्स असं मेजरमेंट असतं आणि साधारण जशी साईज वाढते तशी किंचित आपण कटोरी इथे वाढवत असतो, त्यामुळे फार इथे फरक पडत नाही। आता बघा, इथे मी 5.5 इंचाची उंची घेतली आहे। फिक्स आपली उंची कटोरीची 5.5 येणार आहे। यापेक्षा जर तुमची इथे चेस्ट वाईज वाढत असेल मेजरमेंट
सपोज इथे तुमचं 36 किंवा 38 साईजसाठी आहे तर तुम्ही 5.5 इंचाची कटोरी यूज करा. इथे उंची वाढेल अर्धा इंचाने, मग तुम्ही 6 इंचाची उंची करा. फक्त अर्धा इंचाने जशी तुमचं मेजरमेंट वाढेल तेवढाच इथे फक्त उंचीचा विषय जो कटोरीचा आहे तेवढं इथे वाढवायचं आहे. जास्त इथे 1 इंच किंवा 1.5 इंच एवढी उंची वाढवायची नाही. फक्त आपल्याला अर्धा इंचाने उंची जी आहे ती वाढवायची असते. जसं की आता आपण इथे 5.5 घेतलं, खाली कंपल्सरी टक्स जो मेजरमेंट वाढवायचं आहे ते इथे खाली उभं असणार आहे 1.5 इंच आणि इथे असणार आहे 4 इंच. प्रत्येक साईजसाठी वाढवण्याचं जे मेजरमेंट आहे हे समप्रमाणे, त्यात काही बदल नाही. कटोरी याच पद्धतीने आपल्याला कट करायची. आता बघा हे झाल्यानंतर आता इथे गळ्याचं मेजरमेंट टाकायचं आहे. तिरकस इथे घेते मी 3 इंचावरती. त्यानंतर मग जो कटोरीचा घेरा तुम्हाला जो रेडी भेटतोय तोच यात घ्यायचा आहे. साईज प्रमाणे तो बरोबर येतो. तर बघा इथे या पॉईंट पासून जो आहे ते हलवायचं नाही. इथे 5.5चा आपला घेरा येतोय. दुसऱ्याही पॉईंटला आपल्याला 5.5 इंचाचा कटोरीचा घेरा घ्यायचा आहे आणि हे तिघही जे पॉईंट आहे ते सर्कल मध्ये आपल्याला मॅच करून घ्यायचे. त्यानंतर हुकपट्टी आईपट्टीवाला जो पार्ट आहे त्याला सुद्धा आपल्याला इथे मॅच करून घ्यायचंय. खाली टक्सवाला पॉईंट आहे, तिघही पॉईंट मॅच करून घ्यायचे. तर बघा हे काम झाल्यानंतर एक महत्वाचं काम, दोघही टोकं आहे तशी न ठेवता आपण अर्धा इंच आत घ्यायचंय. इथे अर्धा इंच आत घेतल्यानंतर जो इथे 4 इंच घेतलाय तो 2 इंच या पॉईंट पासून, टक्ससाठी 2 इंच या पॉईंट पासून, आणि हा जो टक्सचा मेजरमेंट आहे याला मॅच करून घ्यायचं. एवढा पार्ट आपल्याला कट करायचा आहे कटोरीचा. तर बघा आता आडवा तर आपलं कटोरीचं मेजरमेंट टाकून झालंय. उभा जो टक्स आहे तो मी घेते 1.5 इंचावरती. हवा तर तुम्ही टक्स वाढवू शकता, पण कम्फर्टेबल टक्स मी इथे 1.5 इंचावरती घेते, जो की बरोबर येतो. तर बघा कटोरी ही ड्रॉ करून झाली आणि टक्सही आपल्या इथे टाकून झालंय. कटोरी रेडी आहे, आपण कट करून घेऊया. कटोरी आपली इथे कट करून झाली या पद्धतीने. आता साईड पट्टी कट करायची. इथे अस्तर आपण डबल फोल्ड ठेवलंय. आता बघा कटोरीचा जो पार्ट आहे त्याचा आपण तिरकस मेजरमेंट घ्यायचंय. तयार आप दाखवतो आपण 7.5 इंचावरती. तर बघा टाकताना इथे आपण 7 इंच टाकायचंय, कारण स्टिच होऊन हा जो पार्ट आहे तो अर्धा इंच कमी होऊन जाईल. त्यामुळे टाकताना याला आपल्याला 7 इंचावरती तिरकस मेजरमेंट टाकायचंय. आता बघा हे टाकल्यानंतर आता साईड पट्टीचा जो आपला गळ्याचा पार्ट आहे त्याचं मेजरमेंट टाकायचंय. या पॉईंटला टाकताना हे आपण टाकूया 5 इंचावरती. तयार 4 इंच यायला हवं. अर्धा इंच आपलं इथे कटोरीमध्ये आणि शोल्डरमध्ये दाबलं जाईल, त्यामुळे हे मेजरमेंट आपण घेतो इथे 5 इंचावरती. आता बघा हे टाकल्यानंतर आता आपल्याला पूर्ण जे आहे ते गळ्याचं मेजरमेंट टाकायचं. 2 इंचाचा गळ्याचा जो घेरा आहे तो बाहेर ठेवायचा आहे आणि दुसरा पॉईंट आपल्याला द्यायचा आहे 5.25 इंचावरती. हे टाकल्यानंतर या पॉईंट पासून 5.5 इंचाचं शोल्डर, आता बघा हे टाकल्यानंतर परत 2 इंचाचा गळ्याचा घेरा बाहेर ठेवायचा आणि चेस्टचं मेजरमेंट टाकायचं आहे. चेस्ट घेरा आहे आपला इथे 34 इंचाचा, 8.5 इंचाचा चौथा पार्ट येईल. परत यात 1.5 इंचाची आपण घेऊया मार्जिन. आता बघा हा जो आपला दोघही पॉइंट आहे सर्कलवाले, याला आधी आपण सर्कलमध्ये मॅच करून घेऊया. आता साईड पट्टीचा घेरा घेताना एका ताईंनी कमेंट्स केली होती की त्यांचं कदाचित मोठा होतोय किंवा मग काय घोळतोय, तर त्यासाठी सांगेन. बघा आतमध्ये 1 पॉईंटचं मेजरमेंट हे बरोबर येतं. हे कसं येतं, जेव्हा आपण टेप या पद्धतीने ठेवतो तेव्हा आडवं जी पट्टी आहे त्याचं 1 इंचाचं मेजरमेंट हे ऑलरेडी असतं. त्यामुळे या पॉईंटचं मेजरमेंट 1 इंच हे फिक्स ठरलं, यात कमी जास्त होणार नाही. 1 इंच आत तुम्हाला बरोबर भेटेल. वाढवायचा पॉईंट जो आहे तो या पॉईंट पासून वाढवायचा आहे. इथे साधारण आपण 1.25 इंचाचा घेरा घ्यायचा, 1 आणि जस्ट 2 लाईन एवढा. तर बघा आता याचा आकार घेताना जेणेकरून फुगा किंवा मग चुनी पडणार आणि या हिशोबाने घ्यायचंय. त्यामुळे बघा आता हा पॉईंट मॅच आपण या पद्धतीने करायचा आहे.
पूर्णपणे हा जो आकार आहे तो आपल्याला आतल्या हाताने घ्यायचा आहे कुठल्याही प्रकारे. बघा आता जिथे मी लाईन ड्रॉ केली ते हा पार्ट सुद्धा कट होईल. पूर्णपणे आतून गोलाईवाला मुंड्याचा आकार जो आहे तो राऊंडमध्ये आपल्याला सर्कलमध्ये पूर्ण द्यायचा या पद्धतीने. त्यानंतर बघा आता चेस्ट घेरपेक्षा कमर घेर निश्चितच कमी असतो, त्यामुळे हा जो पॉईंट आहे इथे सरळ इथे लाईन देऊन मॅच करून घ्यायचा आहे. तर बघा साईड पट्टी सुद्धा आपली रेडी आहे. आता बघा यात तुम्हाला साईड पट्टीच्या उंचीविषयी सांगेन. उंचीचा मेजरमेंट आपण मोजलंच नव्हतं, डायरेक्टली आपण कटोरीवरून हे मेजरमेंट काढलं होतं. पण या पद्धतीने जेव्हा आपण काढतो तेव्हा मेजरमेंट बरोबर येतं, ते मी तुम्हाला इथे घेऊन दाखवते. तर बघा इथे कटोरी आपली साईड पट्टीची उंची 11.5 तयार दाखवते. 11.5 हे स्टिच केल्यानंतर 10.5 हे रेडी होईल आणि ब्लाऊजची उंची आपली आहे इथे 13 इंच. तर बघा आता यात तुम्हाला अंदाज लावायचा आहे. साईड पट्टी 10.5ची आल्यानंतर साधारण इथे तुम्हाला बघा 3.5 इंचाची जी आहे ती करायची इथे योगपट्टी रेडी. तर बघा आता हे आधी आपण कट करून घेऊया, मग कट करूया योगपट्टी. आता साईड पट्टी आपली कट करून रेडी झाली. आता बघा साईड पट्टी झाली, आता आपण कट करूया योगपट्टी. आता जसं की मी आधीच म्हटली योगपट्टी आपल्याला 3.5 इंचाची हवी आहे, 2.5 इंच रेडी होऊन येईल. तर बघा याचं मेजरमेंट टाकताना कमरघेरचा पार्ट टाकायचा आहे. कमरघेर आहे आपला इथे 30 इंचाचा, तर 7.5 याचा चौथा पार्ट येईल. परत यात आपण मार्जिन घेऊया आपण 2 इंचाची. तर बघा 3.5 इंच या पॉईंट पासून जिथे आपण कटोरी लावणार आहे त्या पॉईंट पासून 3.5 इंच या पॉईंटला घ्यायचं आपल्याला 3 इंच. तर बघा योगपट्टी सुद्धा आपली इथे कट करून झाली. आता बघा योगपट्टीच्या मेजरमेंट वरून तुम्हाला पूर्ण ब्लाऊज मेजरमेंट आधी आपण इथे लक्षात घेऊन घेऊया. डायरेक्ट आपण जेव्हा कटिंग करतो तर मेजरमेंट वरूनच या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं इथे 11.5 मेजरमेंट आलं, रेडी 10.5 होणार आहे. इथे आपण 3.5 इंचाचं तयार घेतलं, तर म्हटलं रेडी जे होईल ते आपलं होईल हे 2.5 इंचाचं. तर बघा मेजरमेंट 10.5ची साईड पट्टी, 2.5 इंचाचं खाली योगपट्टी, पूर्ण ब्लाऊजची जी उंची होईल ते होईल आपली इथे 13 इंच. तर बघा फ्रंट पार्टची जी आहे ती आपण इथे पूर्ण कटिंग पाहिली आहे. यात स्लीव राहिली, आता आपण कट करूया स्लीव. आता इथे अस्तर जे आहे ते आपण डबल ठेवले, त्यानंतर याला परत फोरफोल्ड ठेवायचं या पद्धतीने. बंद बाजूपासून आपल्याला उंची टाकायची. स्लीवची उंची आपल्याला तयार जी आहे ती आधी 4 इंच. ते आता आपण अस्तरवाला आहे म्हणून आपण 1 इंच यात एक्स्ट्रा घेतोय. 5 इंचावरती 1 पॉईंट. दंडघेराचं मेजरमेंट टाकायचंय. पूर्ण जो दंडघेर त्याचा निम्मा पार्ट आपण इथे टाकायचा आहे. 12 इंच असेल तर तुम्ही 6 घ्या, त्यात 1.5 इंचाची परत मार्जिन. आता बघा वरून या पॉईंट पासून साधारण 3 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे. 1 पॉईंट फक्त काठीतलं पॉईंट देऊन घ्यायचं आहे आणि तिरकसचं मेजरमेंट आहे ते मुंडायचं घ्यायचं आहे या पद्धतीने. तर हे दाखवते आपल्याला एक साधारण 7.5 इंचावरती, तर तिरकसचं 7.5 टाकायचं आहे. या पॉईंटला पकडून तिरकसचं आपल्याला 7.5 टाकायचं आहे आणि परत यात 1.5 इंचाची आपल्याला घ्यायची आहे मार्जिन. तर बघा स्लीव आपली इथे रेडी आहे. फक्त जो फ्रंट पार्ट आपल्याला जॉईन करायचा आहे पुढच्या पार्टला, त्याला आपण ना जो फिक्सवाला पॉईंट आहे आपल्या स्लीवचा त्याचा सेंट्रल पॉईंट काढायचा आहे आणि इथे किंचितसा टेपचे 2 लाईन एवढा जो पार्ट आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे.
तर बघा स्लीव पण आपली इथे रेडी झाली आहे. आता बघा अस्तरचा जो पार्ट आहे तो पूर्ण आपल्या इथे कट करून झाला आहे. आता हा पार्ट आपण मेन फॅब्रिकवर ठेवून पूर्ण आता सगळे जे पार्ट आहेत ते आपण मेन फॅब्रिक डबल करून इथे ठेवून घेतले. यांना आपल्याला कट करून घ्यायचं आहे. किंचितसं एक्स्ट्रा कट करायचं आहे जेणेकरून स्टिचिंगमध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. सगळे पार्ट आपण याच पद्धतीने इथे कट करून घेऊया. आता इथे आपण एक एक पार्ट जो आहे पूर्ण एक्स्ट्रा कट करत मेन फॅब्रिक सुद्धा आपली इथे कटिंग करून झाली आहे.